हॅलो गाईज, आजचा माझा शूट कशा पद्धतीने होतोय हे तुम्हाला या मिनी ब्लॉगमध्ये कळणारच. तर चला बघूया आजचा माझा छोटासा मिनी ब्लॉग. मी जयमाला ब्युटी आर्टिस्ट. तर आम्ही एका स्पॉटवरती आले होते आणि त्या स्पॉटवरती आमचा शूटचा टायमिंग आणि मशीनचा पाणी पिण्याचा टायमिंग एकच झाला होता. तर आम्ही जागा चेंज करून घेतली आणि दुसऱ्या जागेत आम्ही क्लिक घेतल्या. जसं आम्हाला ज्या क्लिक हव्या होत्या तर त्या क्लिक करून घेतल्या आणि मॉडेलही खूप कॉपरेटिव्ह होती, खूप समजून घेणार होती. तिने काम आम्हाला खूप परफेक्ट दिलं. तर ऊन खूप जास्त होतं आणि इतक्या उन्हामध्ये आम्हाला काम करायचंच होतं. तर त्यानंतर थोडी हवा वगैरे चालू होती तर हेअर फ्रीझी झाले. तर मी परत तिथे थोडं एक कंगी फिरवून घेतली. तर परत मशीननी गडबड केली. तर आमच्या भावाला संताप येत होता की परत आम्ही इथं जागा चेंज केली आणि परत म्हशी आल्या. तर त्याने त्याला दगडच मारला. तर त्या तर जाऊ शकत नव्हत्या म्हणून आम्हीच जागा चेंज केली आणि दुसऱ्या जागेवरती गेल्यानंतर बघितलं तिथं मस्त जहाज वगैरे होती. थोडा असा मुंबईचा लुक येणार होता. तर मॉडेल तुम्ही आधी बघितलंच की मॉडेल कशी घाबरली आणि जेव्हा ती त्या जहाजमध्ये चढली तर तेव्हा तिला इंटरेस्ट वाटायला लागला. असे क्लिक घ्या दादा, तसे क्लिक घ्या दादा. तर स्वप्नील दादाही खूप कॉपरेटिव्ह होते, त्यांनी मस्त क्लिक घेतल्या. तर मॉडेलने जशा पोजेस सांगितल्या होत्या किंवा आम्ही तिला पोजेस सांगितल्या त्या पद्धतीने तिने काम केलं. त्यानंतर माझा भाऊ पाण्यामध्ये उतरला फोटोसाठी की आम्हाला असे फोटोज घ्यायचे आणि स्वप्नील दादाने आम्हाला क्लिक चेक करायला लावल्या की कशा क्लिक घेतल्या. तुम्ही बघा तर खूप सुंदर घेतल्या होत्या. दादा जो व्हिडिओ बनवणार किंवा जो एडिट करणार तो व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण शूट कंप्लीट करून घेतलं आणि पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आम्ही पॅकअप करून घेतलं. तर आमच्या व्हिडिओला तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघताय त्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू. आणि त्यानंतर आम्ही पॅकअप केलं. बाय. चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि व्हिडिओ बघा. पॅकअप.